नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर युनिक आय डी शेतकऱ्याचं ओळखपत्र आता या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याच्या मार्फत स्वतः शेतकरी लॉग इन करून फार्मर आय डी देखील बनवू शकत होता। आता त्यामध्ये ते बंद करण्यात आलेलं आहे। आता त्यामध्ये CSC मध्ये लॉग इन करून आपण शेतकरी फार्मर आय डी कार्ड जे युनिक आय डी कार्ड आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण त्याला म्हणतो, तर ते आता बनवणे सुरू झालेलं आहे CSC मार्फत। त्याचबरोबर आपण तलाठ्याच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी जे ओळखपत्र आहे शेतकरी ओळखपत्र, तर ते आपण बनवू शकता। मित्रांनो, यामध्ये कोणते कागदपत्र त्या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र बनवायला लागणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर याचे शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहे, तर मित्रांनो हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, आपल्याला जे फार्मर युनिक आय डी आपल्याला त्या ठिकाणी बनवण्याचं मोहीम त्या ठिकाणी घेतलेली आहे, तर ती केंद्र शासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे। केंद्र शासनाला आता डिजिटल त्या ठिकाणी शेतकऱ्याची जी माहिती आहे तर ती एक संकेतस्थळावर नेऊन ठेवायची आहे, किंवा एका कार्डमध्ये एका क्लिकमध्ये शेतकऱ्याची पूर्ण माहिती त्या ठिकाणी समजेल असं एक प्लॅटफॉर्म आता तयार करण्याचं काम केंद्र सरकारने त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। यामध्ये सर्वच राज्यांचा त्या ठिकाणी आता हातभार लागत आहे, किंवा सर्वच राज्याची मान्यता त्या ठिकाणी मिळत आहे। आणि आता त्या फार्मर युनिक आय डी कार्डला आता करण्यासाठी त्या ठिकाणी चालू झालेला आहे। यामध्ये बरेचसे शेतकऱ्याचं आता फार्मर युनिक आय डी कार्ड म्हणजे जवळपास 4 ते 5 हजार लोकांचं महाराष्ट्रामध्ये फार्मर युनिक आय डी कार्ड त्या ठिकाणी बनलं होतं। आ ठिकाणी आकडेवारी जी आहे तर ती वाढलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने फार्मर युनिक आय डी कार्ड त्या ठिकाणी बनवणे सुरू आहे। यामध्ये सुरुवातीला मागच्या महिन्यामध्ये शेतकरी स्वतः लॉग इन करून फार्मर युनिक आय डी कार्ड हे बनवू शकत होता। आता ते बनवता येत नाही। ते आता फक्त आपल्याला तलाठ्याच्या माध्यमातून फार्मर युनिक आय डी आपण बनवू शकता, किंवा आपण जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन सुद्धा फार्मर युनिक आय डी त्या ठिकाणी बनवू शकता। तर मित्रांनो, या दोन ऑप्शनमधून आपण फार्मर युनिक आय डी ही बनवून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, यासाठी गावोगाव त्या ठिकाणी कॅम्पसुद्धा लागणार आहे, आणि त्यामध्ये फार्मर युनिक आय डी आपल्याला त्या ठिकाणी बनवून मिळणार आहे। पण मित्रांनो, याची वाट न पाहता आपण लवकरात लवकर फार्मर युनिक आय डी कार्ड त्या ठिकाणी बनवून घेणे गरजेचे आहे। मग ते फार्मर युनिक आय डी कार्ड बनवताना आपल्याला कोणते कागदपत्र लागणार आहे, तर ते बघूया। तर मित्रांनो, फार्मर युनिक आय डी कार्ड आपल्याला त्या ठिकाणी बनवताना आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असणे गरजेचं आहे, किंवा शेतकऱ्याचा मोबाईल हा आधारला लिंक असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, ज्यावर OTP येऊन आपल्याला त्या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो आपल्याला सबमिट त्या ठिकाणी करता येत आहे। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला आपल्या जमिनीची सातबारा, किंवा आपल्याला जो जमिनीचा सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे, तर तो माहीत असणे गरजेचे आहे। तर तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्याची माहिती योग्य आहे का ती बघण्यासाठी सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित असणे गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, त्याचबरोबर आपल्याला शेतकरी स्वतः त्या ठिकाणी लागणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे एवढे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, सातबारा आणि त्या ठिकाणी मोबाईल नंबर, तर मित्रांनो हे 3 डॉक्युमेंट आपल्याकडे असले की आपण फार्मर युनिक आय डी त्या ठिकाणी बनवू शकणार आहे। बऱ्याचशा शेतकऱ्याचा आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, मग अशामध्ये आपण बायोमेट्रिकच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आपलं फार्मर युनिक आय डी त्या ठिकाणी बनवू शकता। तर हा एक पुन्हा आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला फार्मर युनिक आय डीचे फायदे काय आहे, तर ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो। आपल्याला जी फार्मर युनिक आय डीचे फायदे असे आहे की आपण जो PM किसान सन्मान निधीचा लाभ आहे, किंवा त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ आहे, जे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचे आपल्याला 2-2 हजार रुपये मिळतात। तर ते आता ज्यावेळेस जवळपास पूर्ण 80 ते 90% शेतकऱ्याचे फार्मर युनिक आय डी बनेल, तेव्हापासून आपल्याला आता ज्या फार्मर युनिक आय डी ज्यांची बनलेले आहेत त्यांनाच PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे त्या आय डीनुसार त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। मग ज्या शेतकऱ्याचे आय डी बनवलेले आहेत त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ ह्या भेटू शकतो किंवा मिळणार आहे। मित्रांनो, एक फायदा असा आहे। दुसरा फायदा म्हणजे
की शासनाला लगेच समजणार आहे की आपल्या नावावर किती जमीन आहे आणि ती किती क्षेत्रामध्ये आहे, किती गावामध्ये आहे. पुन्हा खरेदी विक्रीला त्या ठिकाणी फार्मर आय डीचा त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होणार आहे. पुन्हा आपल्याला जे अनुदान मिळतं तर ते अनुदानसुद्धा मिळण्यासाठी आपल्याला PM किसानची आपण KYC करतो तर ती KYC करण्यासाठी किंवा आपल्याला फार्मर आय डीचा त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे, फायदा हा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो फार्मर युनिक आय डी आपल्याला त्या ठिकाणी बनवून घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आजच आपल्या तलाट्याकडे किंवा आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपण फार्मर युनिक आय डी त्या ठिकाणी बनवू शकता, म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. तर मित्रांनो अशी माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो धन्यवाद. जय जवान जय किसान.